नमस्कार मित्रांनो, कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री गणेशाला प्रसन्न करण्याचा एक असा उपाय पाहणार आहोत की जो उपाय केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। मित्रांनो, संकष्ट चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित असते। या दिवशी श्री गणेशाचे पूजन करणे, उपासना करणे अत्यंत शुभ आणि लाभकारक असते। या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करताना त्यांच्या पूजेमध्ये आपण नक्की कोणकोणत्या वस्तूंचा वापर करावा, त्यांना कोणता नैवेद्य अर्पण करावा आणि या संकष्टी चतुर्थीला असे कोणकोणते उपाय करावेत की ज्यांच्या प्रभावाने आपल्या मनोकामना, आपल्या इच्छा पूर्ण होतील। मित्रांनो, भगवान श्री गणेश हे सर्व देवी देवतांमध्ये प्रथम पूजनीय आहेत। गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने, संकष्टी चतुर्थीला त्यांना प्रसन्न करणारे उपाय केल्याने आपल्या अनेक प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात। मित्रांनो, जर का तुमच्या जीवनामध्ये एखादे विघ्न आले असेल, एखादे मोठे संकट आपल्या समोर आले असेल, तर त्या संकटातून तुमची सुटका करण्याचे कार्य गणपती बाप्पा नक्की करतात, आपल्या जीवनातील दुःख दूर करतात। चला तर मग जाणून घेऊया की संकष्टी चतुर्थीला श्री गणेशांचे पूजन कसे करावे आणि त्या दिवशी करायचे काही अत्यंत प्रभावशाली उपाय, ज्या उपायांमुळे गणपती बाप्पा अवश्य प्रसन्न होतील व आपली सर्व इच्छा पूर्ण करतील। मित्रांनो, आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे विधिवत पूजन करावे। गणपती बाप्पांना जास्वंदाची फुले अत्यंत प्रिय असतात, त्याचप्रमाणे झेंडूची फुलेही अतिशय प्रिय असतात। गणेश पूजनामध्ये आपण आवर्जून जास्वंदाची व झेंडूची फुले गणपती बाप्पांना अर्पण करावीत। तसेच गणपती बाप्पांना 21 दुर्वा देखील अवश्य अर्पण कराव्यात, ज्याला ग्रामीण भाषेत आपण हरळ किंवा हराटा आघाडा असे देखील म्हणतो। तर या दुर्वा तोडताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत त्या तोडाव्यात। म्हणजे प्रत्येक दुर्वा तोडताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप केल्याने 21 दुर्वांसाठी 21 वेळेला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप पूर्ण होईल आणि मग त्या 21 दुर्वा गणपती बाप्पांना व्हायच्या आहेत। नैवेद्य म्हणून शक्य असेल तर उकडीचे मोदक किंवा तळलेले मोदक आपण दाखवू शकता, किंवा एखादा गुळाचा खडा नैवेद्य म्हणून ठेवलात तरी सुद्धा चालेल। आपण जो काही नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवाल त्याचा प्रसाद घरातील सर्व मंडळींनी घ्यावा। घरातील सर्वांनी एकत्र बसून मिळून त्या प्रसादाचं सेवन करावं। यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते, घरातील लोकांमध्ये प्रेमभाव वृद्धिंगत होतो। मित्रांनो, ज्या लोकांचे विवाह जुळत नाहीत, घरामध्ये तरुण मुलं मुली आहेत मात्र योग्य ते स्थळ मिळत नाही, विवाहामध्ये खूप बाधा येत आहेत, तर अशा वेळी आपण विवाह कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे पूजन करा आणि पूजन संपन्न होताना ओम वक्रतुंडाय हुम या महामंत्राचा जास्तीत जास्त जप करा। या महामंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा। जर का आपल्या घरामध्ये प्रवाळांची माळा असेल, ज्याला पोवळ्याची माळ किंवा लाल मुंग्याची माळ असे देखील म्हणतात, तर अशा प्रकारच्या प्रवाळांच्या माळेवरती ओम वक्रतुंडाय हुम या महामंत्राचा जप करा। जर का आपल्याकडे प्रवाळांची माळ नसेल तर कोणत्याही पद्धतीने, म्हणजे हातांच्या बोटावर मोजून किंवा एखाद्या धान्याचे दाणे घेऊन या मंत्राचा आपण कमीत कमी 108 वेळेला जप करावा। हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आमच्या starlive.in या वेबसाईटवर मिळून जाईल। या मंत्र जपाच्या प्रभावाने विवाह कार्यातील बाधा दूर होतात, विवाहासाठी योग्य ती स्थळे मिळायला लागतात। मित्रांनो, याचप्रमाणे प्रेमी प्रेमिका असतील किंवा पती पत्नी असतील व त्यांच्या नात्यांमध्ये कटुता निर्माण झाली असेल, वारंवार वाद होत असतील, एकमेकांच्यात वितुष्ट निर्माण झाले असेल, अगदी अशी वेळ आली असेल की प्रेमी प्रेमिकांचे ब्रेकअप होण्यापर्यंत गोष्ट आली असेल, किंवा पती पत्नीतील वाद टोकाला जाऊन पत्नी माहेरी निघून गेली असेल, आपला संसार मोडकळीला आला असेल, तर मित्रांनो, लाल हकीकाची माळा आपण घ्यावी। जर का आपल्याकडे ती नसेल तर कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये किंवा कोणत्याही तीर्थस्थानावर, धर्मस्थळावर, धार्मिक स्थळावर आपल्याला ती अगदी सहज मिळून जाईल, किंवा ऑनलाईन शॉपिंग साइट्सवरती ती आपल्याला मिळून जाईल। तर अशी लाल हकीकची माळा घेऊन
या माळेवरती ओम वक्रतुंडाय हुम, ओम वक्रतुंडाय हुम, ओम वक्रतुंडाय हुम या मंत्राचा जप करावा व गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करावी की आपल्या पत्नीच्या किंवा प्रेमिकेच्या मनामध्ये आपल्याविषयी चांगल्या भावना निर्माण होऊ देत. तुमची पत्नी, तुमचं प्रेम तुम्हाला परत मिळावे. तसेच ज्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शत्रू निर्माण झालेले आहेत, एखादी व्यक्ती कोणतेही कारण नसताना विनाकारण तुम्हाला त्रास देत आहे, तर अशा वेळी या शत्रूंना शांत करण्यासाठी, या शत्रूंना वश करण्यासाठी कडुनिंबाच्या लाकडापासून बनविलेल्या गणेश मूर्तीचे पूजन संकष्टी चतुर्थीला जरूर करावे. या उपायाने आपला शत्रू शांत होऊन जाईल. अशा प्रकारची कडुनिंबाच्या लाकडापासून बनवलेली गणेश मूर्ती आपल्याकडे नसेल तर आपण दुसरा एक उपाय करू शकता, ज्याने आपला शत्रू वश होईल, आणि तो म्हणजे हरिद्रापिष्टी श्री गणेशाच्या मूर्तीचे पूजन. हरिद्रापिष्टी म्हणजे काय तर आपल्या भारत देशामधील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये श्री बगलामुखी गणेश मंदिर आहे व या गणेशालाच हरिद्रापिष्टी गणेश असं म्हणतात. तर या हरिद्रापिष्टी गणेशाचे संकष्टी चतुर्थीला पूजन केल्यास शत्रूपासून भय दूर होतं, शत्रूंना वश करता येतं, शत्रूवर विजय प्राप्त करता येतो. आपल्या शत्रूवर विजय प्राप्त व्हावा म्हणून हरिद्रापुष्टी गणेशाचे मनोभावे पूजन केल्यानंतर आपण आपली जी काही इच्छा आहे की शत्रूवर आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे, ती इच्छा आपण या हरिद्रापिष्टी गणेशाला बोलून दाखवायची आहे. अगदी त्याच भावनेने आपण संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांचे पूजन करायला हवं. याचबरोबर शत्रूला शांत करण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे कडुनिंबाच्या झाडाच्या मुळामध्ये कधी कधी गणपती बाप्पांची एक प्रतिमा तयार होते. अशी मूर्ती आपल्याला बाजारामध्ये देखील मिळून जाते. तर या मूर्तीसमोर शत्रूला शांत करण्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. मित्रांनो, या कडुनिंबाच्या झाडाच्या मुळातील गणपती समोर आपण एक मंत्र जप करायचा आहे. तो मंत्र आहे हस्ती पिशाची लिखे स्वाहा. मंत्र पुन्हा एकदा सांगतो, हस्ती पिशाची लिखे स्वाहा. या मंत्राचा आपण जप करायचा आहे. हे सर्व मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आमच्या starlive.in या वेबसाईटवर मिळून जातील. तर हस्ती पिशाची लिखे स्वाहा या मंत्राचा आपण जास्तीत जास्त जप करावा आणि पूजेमध्ये लाल चंदनाचा तसेच लाल रंगाच्या फुलांचा वापर करावा. लाल रंगाची पुष्पे भगवान श्री गणेशांना नक्की अर्पण करावीत. मित्रांनो, या मंत्राचा जप जर आपण या संकष्टी चतुर्थीपासून दररोज सुरू केलात तर मोठ्यात मोठे शत्रू शांत होतात, तसेच वाईट शक्ती आपल्या जवळ येत नाहीत. तुमच्या घरात काही बाधा असतील, कुणाला काही झालेले असेल, कोणी काही केलेलं असेल, तर या बाधेतून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा हा मंत्र अत्यंत प्रभावशाली आहे. याचप्रमाणे मित्रांनो, ज्यांना धनदौलत प्राप्त करायची आहे, श्रीमंत व्हायचं आहे, घरामध्ये गरिबी आहे किंवा घरात पैसा आहे मात्र तुम्ही जितकी मेहनत करता त्या प्रमाणात पैसा प्राप्त होत नसेल, तर भगवान श्री गणेशाच्या अर्क काष्ठ प्रतिमेचे पूजन करावे. त्यामुळे ऐश्वर्याची प्राप्ती होते. अर्क काष्ठ, काष्ठ म्हणजे लाकूड आणि अर्क म्हणजे रुई. पांढऱ्या रुईचे जे झाड असतं त्याला काही ठिकाणी मदार किंवा मंदार अशी विविध नावे आहेत. तर असे जे रुईचे झाड असते, या झाडाच्या मुळापासून कधी कधी 11 ते 12 वर्षानंतर जेव्हा ते झाड 11 ते 12 वर्षांचं होतं, तेव्हा त्या झाडाच्या मुळांमध्ये श्री गणेशाची प्रतिमा आपोआप निर्मित होते. हे प्रत्येक झाडाच्या बाबतीत होत नाही आणि कधी कधी या रुईच्या लाकडापासून सुद्धा ही प्रतिमा तयार केली जाते, ज्याला आपण अर्क काष्ठ प्रतिमा म्हणतो. या मूर्तीचे संकष्टी चतुर्थीला पूजन केल्यास ऐश्वर्याची प्राप्ती होते. तसेच आपण पार्थिव गणेशाची सुद्धा विधिवत पूजा करू शकता. यामुळे सर्व सिद्धींची प्राप्ती होते. अगदी कोणत्याही प्रकारची सिद्धी जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर पार्थिव गणेशाचे विधिवत पूजन या संकष्टी चतुर्थीला अवश्य करा. पार्थिव याचा अर्थ अशी गणेश मूर्ती की जी मातीपासून बनवलेली आहे. तुमच्या भागामध्ये ज्या ठिकाणी स्वच्छ माती आहे, अगदी काळीभोर किंवा जो कोणताही रंग असेल, तर अशी स्वच्छ पवित्र अशा प्रकारची माती ही त्या शेतामधून आपण गोळा करा. गोळा करताना ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः अशा प्रकारे मंत्रांचा जप करा. त्या मातीमध्ये जे खडे वगैरे असतील ते बाजूला काढा आणि त्यानंतर या मातीपासून आपल्या घरी येऊन आपण श्री गणेशांची छोटीशी प्रतिमा तयार करा.
ही प्रतिमा तयार करताना सुद्धा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा आणि ही जी मूर्ती बनेल ती असेल पार्थिव गणेश मूर्ती। या पार्थिव गणेश मूर्तीचं संकष्टी चतुर्थीला केलेले पूजन हे जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची सिद्धी आपल्याला प्राप्त करून देतं। ज्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या बाधा आहेत, संकटे आहेत, कोणी काही केलेलं आहे, अशा वेळी आपण या संकष्टी चतुर्थीला 21 माळा या मंत्राचा जप करायला हवा। एका माळेमध्ये 108 मणी असतात, तर अशा 21 माळा ओम गंग गौंग गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा, ओम गंग गौंग गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा या मंत्राचा जप करावा। मंत्र पुन्हा एकदा सांगतो, ओम गंग गौंग गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा, ओम गंग गौंग गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा, ओम गंग गौंग गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा या मंत्राचा आपण जप करावा। या मंत्राच्या प्रभावाने मोठ्यात मोठी अडचण दूर होईल। मोठ्यात मोठे जे काही आपलं कार्य आहे ते अगदी सहजासहजी पूर्ण होईल। जीवनातील बाधा दूर होतील। मित्रांनो, भगवान श्री गणेशांना प्रसन्न करणारे असे अनेक उपाय आपण या दिवशी करू शकता। आणखीन एक उपाय की जो तुम्हाला सांगायचा राहिला। मित्रांनो, ज्यांना शक्ती प्राप्त करायची आहे, कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त करायचे आहे, अशा लोकांनी या संकष्टी चतुर्थीला कुंभार ज्या मातीचा वापर मडकी बनवण्यासाठी करतो, तर त्या मातीचा वापर करून आपण गणपतीची एक मूर्ती बनवावी व संकष्टी चतुर्थीला त्या मूर्तीचे मनोभावे पूजन करावे। आणि या पूजनामध्ये 101 माळा, मित्रांनो लक्षात घ्या, 101 माळा, प्रत्येक माळेत 108 मणी असतात, तर अशा 101 माळा आपण एक मंत्र जप करायचा आहे। तो मंत्र आहे ओम रिंग ग्रीम रिंग, ओम रिंग ग्रीम रिंग, ओम रिंग ग्रीम रिंग या मंत्राचा आपण जप करायचा आहे। हा जप करून झाल्यानंतर हवन देखील करावा लागतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे 101 माळा जप आपण हवन करत केला तर चमत्कारिक लाभ प्राप्त होतात। तुमच्यामध्ये शक्तीचा संचार होतो। कोणत्याही प्रकारची कार्य आपण सहजासहजी करू शकता। आपणा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पांची आपणा सर्वांवर नितांत कृपादृष्टी बरसो ही प्रार्थना। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।